तर परराष्ट्र मंत्रालयाच्या सहाय्यक आयुक्त म्हणून फसवणूक करण्यात आली। आरोपी निघाला 12वी नापास। रबाळे पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। नवी मुंबईतील ऐरोलीत राहणाऱ्या एका तोतया अधिकाऱ्याची रहिवासियांनी पोलखोल करत तक्रार केली। डॅनियल डेव्हिड वाघमारे नावाचा तरुण स्वतःला परराष्ट्र मंत्रालयाचा सहाय्यक आयुक्त सांगून मागील 2 वर्षांपासून परिसरात वावरत होता। या तोतया अधिकाऱ्यावर संशय आल्याने त्याची माहिती काढल्यास तो 12वी नापास निघालाय, तर त्याने स्वतःची ओळखही खोटी सांगत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी डॅनियल वाघमारे या भामट्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे। 2 वर्षापासून आमच्या इकडे एक सहाय्यक आयुक्त हा खोट्या असा जो डॅनियल डेव्हिड वाघमारे हा एक मुलगा आहे, हा स्वतःचं असं पद सांगतोय। तर याची चौकशी करता आली तर हा 12वी नापास आहे हा मुलगा। तर माझं असं म्हणणं आहे की मी याच्याबद्दल एक तक्रार त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही अर्ज दिलेला आहे, तक्रार पण दाखल केलेली आहे आणि त्याच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे।